है या मैच मध्ये कलाटणी येईल असं दिसतंय आणि हा तो षटकार। काफी अच्छा क्रिकेट सुबह भी खेला था इस खिलाड़ी ने और इस मैच में भी इनकी भूमिका काफी अहम रहेगी। 6 तो आ चुका है, इसी तरह से लगातार निरंतरता से आपको बड़े बड़े स्ट्रोक खेलने चाहिए। अभी 13 बॉल मध्ये आता 61 करायचे आहेत। काल 12 बॉल मध्ये 52 धावा चेस होता होता राहिल्या। 2 बॉल 4 धावांची गरज होती, तिथे सामना पराभूत झाला होता। काय खेळला होता विनायक। 13 बॉल 61, 10 षटकार मारायचे। बॉलला मागे टर्न करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय। रनआउटची संधी आणि ती देखील हुकली। आता 12 बॉल मध्ये 60 धावांची गरज आहे। स्ट्राइकिंग एंडला पाहायला मिळेल अक्षय पवार। 12 बॉल 60 धावा म्हणजे 12 बॉल मध्ये 10 षटकारांची गरज। अभी भी ये मैच खत्म नहीं हुआ। क्रिकेट का खेल कुछ भी हो सकता है। 5 ओवर में 60 बन चुके हैं और आने वाले 2 ओवर में 60 बने। 12 में से 10 बड़े स्ट्रोक और वो भी मैदान के बाहर वाले चाहिए। चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून घ्या आणि लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे। शुभम नाईक तुमच्याकडे येतील, ते प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून लवकरात लवकर घ्या। नेक्स्ट मैच ग्रीन लायन्स and क्विशा 11 टाइगर। लगेच मॅच सुरुवात होईल। केतन म्हात्रे आणि फरदीन काझी या दोन दिग्गज खेळाडूंच्या दरम्यान पुढचा सामना पाहायला विसरू नका। 70-70 स्पोर्ट्सवर बॉलिंग मध्ये परिवर्तन। विकी भोईर परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। फर्स्ट ओव्हर मध्ये 23 धावा आल्या होत्या विकीच्या विरोधात। या ओव्हरची सुरुवात मात्र विकीने चांगल्या टप्प्यावर केली आहे। तिथे फक्त मिड विकेट रिजन मध्ये एक धाव येईल। आता 59 धावांची गरज आहे। 10 षटकार मारायचे पुढच्या 11 बॉल मध्ये। आता थोडंसं अशक्य होत चाललंय आव्हान। तुमच्या माणसा टॉस झालाय। प्लेइंग 11 लिस्ट अपडेट करून घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन। 11 बॉल दोन्ही या मॅच मध्ये। बॉलिंग साठी विकी भोईर क्लिअर गेट स्ट्राइकर। स्ट्राइक करत असताना या मॅच मध्ये आणि मगाशी विकी बोललाच होता की खूप चांगला संघ निवडलाय। ऑन साइडला मनगटाचा वापर केला। बॉल हवेत आहे। टायमिंगच्या जोरावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे। कॅच पकडलाय फलंदाज विजेंद्र पाटील। आउट। आता औपचारिकता राहिली या मॅच मध्ये असं दिसतंय, कारण विकेट येत आहेत, दबाव येतोय, डॉट बॉल येत आहेत। अजय पाटील न्यू बॅटर, बरोडीचा हिटमॅन परंतु लक्षापासून दूर आहे सध्या तरी ही टीम। अजय पाटील, अक्षय पवार जोडी आता आपल्याला पाहायला मिळेल। 10 बॉल मध्ये 59 धावा करायचे आहेत। प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडेच मारावा लागेल। हे इक्वेशन आता आहे आणि जो संघ या मॅच मधून जिंकेल उद्या 9 वाजता तुमची मॅच असेल एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स उत्तनच्या विरोधात। फर्स्ट क्वालिफायर येण्याची संधी मिळेल आणि त्या क्वालिफायर मध्ये जो संघ जिंकेल उद्या तो थेट फायनल खेळेल या मान्सून सुपर सिरीजची। जो संघ पराभूत होईल तो एलिमिनेटर 2 मध्ये खेळताना दिसेल। कटरचा वापर केला। इथे देखील डॉट बॉल येतोय। आणखीन एक वेळा बॉल उसळी घेत हातातून सुटला विकेट कीपरच्या उस्मान पटेलच्या। शॉटचा इथे प्रयत्न आहे। डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर प्रयत्न करतात। बॉल जाईल सीमारेषा पलीकडे। 6 धावा मिळतील। येतोय षटकार अजय पाटीलच्या पॅट मधून। 6 धावा।